शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांनी 2 जूनला मलेशियाला एक पार्सल पाठवलं होतं। या दरम्यान त्यांना पोलीस अधिकारी आणि कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करून काही भामट्यांनी पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्यानं तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो असं सांगत नवोदिता घाटगे यांच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी केली होती। घाटगे यांनी घाबरून संबंधितांना बँक खात्यावरून RTGS करून 20 लाख रुपये दिले सुद्धा। मात्र फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सुद्धा झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी फसवणूक प्रकरणाच्या तपासातून अद्याप ठोस माहिती समोर आली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय। राजे समरजित सिंह घाटगे हे राज्याच्या गृहमंत्र्यांचे निकटवर्तीय असताना या प्रकरणाचा तपास अद्याप का झाला नाही, ते पार्सल नेमकं कुठं आहे, या पार्सलमध्ये नेमकं काय होतं आणि ज्या खात्यावर पैसे पाठवले त्या संबंधितांची चौकशी का झाली नाही, असे प्रश्न उपस्थित करत शीतल फराकटे यांनी या प्रकरणाची NIA आणि NCB मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे। स्वतः समरजित सिंह राजे घाटगे हे ज्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या पक्षाच्या गृहमंत्र्यांच्या बरोबर त्यांच्या अतिशय जवळचे आणि घरगुती संबंध असताना त्यांनी हे प्रकरण त्यांच्या कानावर का घातलं गेलं नाही, आमच्या सरकारने एक मोठा पडलेला प्रश्न आहे। 15 दिवस या प्रकरणाला होऊन राजे समरजित सिंह घाटगे जर आपल्या पत्नीला न्याय देऊ शकत नसतील तर एक राजा म्हणून आमच्यासारख्या सामान्य प्रजेने त्यांच्याकडे कुठल्या आशेने अपेक्षेने पाहावं, असाही आमच्या मनात प्रश्न येतो। आज आम्ही जिल्हा प्रशासनाला एक निवेदन दिलेलं आहे। जिल्हा प्रशासनावर त्यांच्या न्यायावर आमचा विश्वास आहे। ही लढाई महिलांच्यासाठीची आहे, एका राणीवर झालेल्या अन्यायासाठी आहे। राजा आणि राणी यांना आम्ही त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने बघतो, त्या कागलच्या अस्मिता आहेत आणि या अस्मितेला डिवचण्याचा, त्यांच्यावर टपका ठेवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला असेल तर त्यांची चौकशी व्हावी एवढीच आमची एक माफक अपेक्षा आहे। बरं, या घटनेला 2 आठवडे झालेले असताना राणी साहेबांनी, आमच्या वहिनी साहेबांनी ज्या लोकांच्या खात्यावर हे पैसे पाठवले त्या खात्यांची चौकशी होऊन आतापर्यंत त्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजे होत्या। असं न होता अजूनही 15 दिवसात त्या खात्यांचा शोध लागलेला नाही। हे कसं काय होऊ शकतं, हाही आम्हाला प्रश्न पडलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पार्सल मलेशियातील ज्या पत्त्यावर पाठवलं गेलं होतं त्या पार्सलचं पुढे काय झालं, हे पार्सल त्या पत्त्यावर पोहोचलं का आणि ते आता कुठं आहे, असे काही छोटे छोटे आमचे प्रश्न आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर या पार्सलमध्ये तसं काही संशयास्पद नव्हतं तर मग त्या अधिकारी म्हणवणाऱ्या लोकांनी घाईघाईने 20 लाख रुपये मागितल्यानंतर तुम्ही गडबडीने आणि घाईघाईने लगेच त्यांच्या खात्यावर 20 लाख रुपये पाठवण्यापाठीमागचं कारण काय? तेव्हा गृहमंत्रालयाला माझी नम्र विनंती आहे की या प्रकरणामध्ये एकतर मलेशियाचा उल्लेख आहे, अंमली पदार्थांचा संबंध आहे, असं असताना हे प्रकरण NIA कडे आणि NCB कडे तपासासाठी द्यावं। शीतल फराकटे यांनी आपण या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री जाधव यांच्याकडे निवेदन दिलं असल्याचं पत्रकार बैठकीत सांगितलंय। या पत्रकार बैठकीला मालती मोरबाळे, रेखा आवळे, पद्मजा भालबर, जहिदा मुजावर, शाहीन अत्तार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काँग्रेस पवार गटाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या।